नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज श्रावणातला पहिला रविवार. पहाटे लवकर उठले. आज आदित्य राणूबाईचे व्रत करायचे होते. हे व्रत श्रावणातल्या प्रत्येक रविवारी सूर्यदेव आणि त्यांची पत्नी राणूबाई यांच्या पूजेसाठी केले जाते. हे एक पारंपरिक स्त्रीव्रत आहे. माझ्या सासरी पूर्वीपारपासून पिढ्यानपिढ्या हे व्रत केले जाते. या व्रतामुळे आरोग्य, संपत्ती, ऐश्वर, गतवैभव प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी सूर्यदेवतेची कृतज्ञता व्यक्त करून त्यांची पूजा केली जाते. सृष्टीचे पालन, पोषण आणि ऊर्जा देणारे केंद्र म्हणून भारतीय संस्कृतीत सूर्योपासनेला महत्त्व आहे. सूर्यदेव रोज डोळ्यांना दिसणारे प्रत्यक्ष देव असून ते अज्ञान आणि अंधकार दूर करणारे प्रकाश रूप आहेत. त्यांची उपासना केल्याने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, तेज आपल्याला प्राप्त होते. सूर्यदेवाला संपूर्ण जगाच्या कर्माचे साक्षीदार, कर्मसाक्षी मानले जाते, जे सर्वांवर समान कृपा करतात. आदित्य राणूबाईचे व्रत करताना पहाटे लवकर उठावे. कोणासोबतही न बोलता आपलं सगळं आवरून घ्यावं. तसंच व्रत असल्यामुळे या दिवशी संध्याकाळपर्यंत केस विंचरायचे नाही. या व्रताचे उद्यापन रथसप्तमीच्या दिवशी मेहून जेवायला बोलवून केले जाते. या व्रताची संपूर्ण माहिती चातुर्मासाच्या पुस्तकात असलेल्या आदित्य राणूबाईच्या कथेमध्ये सांगितलेली आहे आणि पूजेसाठी काय काय लागतं हे सुद्धा सगळं सांगितलेलं आहे. रात्रीच पूजेची सगळी तयारी करून ठेवली. सासूबाईंनी सगळी पूजा कशी करायची आहे ते डायरीमध्ये लिहून दिलेलं आहे. पूजेसाठी जे चित्र काढायचं आहे, आधी ते चौरंगावर आखून घेतलं. यामध्ये सूर्य, चंद्र, 7 मातृका, मध्यभागी 12 रेघांचं सूर्यमंडल, त्यानंतर डावीकडे नागकन्या, देवकन्या, छोटं तळं, 6 रेघांचं मंडल, शंख, चक्र, गदा, गोपद्म, कमळ, स्वस्तिक, उजवीकडे हत्ती, त्यावर अंबारी, अंबारीत माहूत आणि राजा राणी असं सगळं चित्र काढून घेतलं. या पूजेसाठी 6 पदरी दोरा, 6 गाठी मारलेला, त्याला तातू असं म्हणतात, त्याची पूजा केली जाते. हा तातू 4ही रविवारी पूजला जातो. तसंच रक्तचंदनाच्या बाहुलीने रक्तचंदन उगाळून त्याने विड्याच्या पानावर, एका पानावर 6 रेघांचं मंडल काढावं आणि दुसऱ्या पानावर 2 मातृका काढल्या जातात आणि ह्या पूजेमध्ये हे जी पानं आहेत ती ठेवली जातात, त्याची पूजा केली जाते. ही रक्तचंदनाची जी बाहुली आहे, सासूबाईंनी नाशिकवरून अमेरिकेत पाठवलेली आहे. चौरंगावर काढलेली चित्रसुद्धा त्यांनीच एका कागदावर काढून कशी पूजा करायची ते मला शिकवलेलं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे षोडशोपचारे सगळी छान पूजा केली. आधी सुपारीचा गणपती करून गणेश पूजन केलं. गणपतीला फुलं, दुर्वा, वस्त्रमाळा, जानवं, अक्षदा, हळदी कुंकू वाहिलं, गुळ खोबरं, फळांचा नैवेद्य दाखवला, धूप दीप ओवाळला. त्यानंतर दीपपूजन केलं. नंतर सूर्यनारायणाची पूजा केली. उगाळलेलं रक्तचंदन प्रत्येक चित्रावर लावलं. तातूची पूजा केली. विड्याच्या पानांवर काढलेल्या प्रतिमेची पूजा केली. हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर त्यांना अक्षदा, दुर्वा, फुलं वाहिली. शांततेत बसून मनोभावे सगळी छानपैकी पूजा केली. नंतर देवाची पूजा केली. नित्यसेवेचं वाचन केलं. सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं आणि सगळ्यांना सुखी ठेव म्हणून देवाची प्रार्थना केली. त्यानंतर अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि स्वयंपाकाला लागले. सगळा असा छानपैकी स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक झाल्यानंतर आधी नैवेद्याची ताटं वाढली. मिस्टरांनी देवाला आणि आदित्य राणूबाईला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. त्यानंतर सगळ्यांनी जेवणं केली. राधिकाला हळदी कुंकू लावलं, तिची ओटी भरली, तिने मला हळदी कुंकू लावलं. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात आजचा हा रविवारचा दिवस आहे तो आम्ही घालवलेला आहे. धन्यवाद.